नमस्कार. मी अनिकेत रवींद्र वालोलकर, स्वदेशी जागरण मंच कोकण प्रांत प्रचार प्रमुख आणि स्वावलंबी भारत अभियान कोकण प्रांत समन्वयक अशी जबाबदारी असलेला कोकणातील एक सामाजिक कार्यकर्ता. तर मंडळी, आज असा विषय मी घेऊन येतो तुमच्यासमोर की जिथे आपली मातृभूमी, पुण्यभूमी, भारतभूमी, कोकणभूमी यांनी आपल्याला जमीन दिली, अन्न दिलं, पाणी दिलं, माती दिली, म्हणजे हवे त्या गोष्टी, आवश्यक त्या गोष्टी सर्व काही दिल्या आणि आपण त्याची परतफेड कशी करतो आहोत, तर एक विषयुक्त जमीन देऊन आणि दूषित पाणी देऊन. आणि ते विष पुन्हा त्याच अन्नातून आपल्या शरीरात प्रवेश करतं आणि त्याचे विपरीत परिणाम आपल्याला अशा आजारांमध्ये दिसून येतात, जे किंवा बालवयामध्ये जे अशा आजारातून दिसून येतात, जे आजार आपण कधी ऐकले पण नव्हते. पण आशा अजूनही गेलेली नाही आहे. अशा संकट काळात आपल्या मातेनंतर गौमाता ही एकमेव आपली आशा राहिलेली आहे आणि ती टिकवणं ही आपल्या हातात आहे. गाय म्हणजे फक्त दूध देणारी एक पशु नाही, तर ती सृष्टीचा समतोल राखणारी एक शक्ती आहे. आणि त्यासाठी गीर गौ संस्थानचे अध्यक्ष आणि आमचे सहकारी श्री रुपेशभाई रुपारेलिया आणि त्यांच्या टीमने एक अभियान राबवलं आहे, जिथे विषमुक्त अभियान म्हणून असं राबवलं आहे. तर आणि त्यांचे अविरत प्रयत्न सुरू आहेत या सगळ्या विषयामध्ये की देशाला विषमुक्त देश बनवायचा आहे, ज्याच्यामध्ये त्यांना नैसर्गिक शेती, गोपालन किंवा गोरक्षामध्ये गायीपासून विविध गोष्टी ज्या निर्माण होतात, म्हणजे ज्याच्यामध्ये विष, केमिकल नसतं, तर अशा गोष्टी त्यांचा प्रचार करणं हे सर्व त्यांचं एकमेव उद्दिष्ट आणि ध्येय आहे. तर त्यांनी गोंडल ते सोमनाथ असं साधारणतः 200 ते 250 किलोमीटरचं एक यात्रा आयोजन केली आहे, जी 25 डिसेंबर ते 8 जानेवारी अशी असणार आहे. तरी आपण सर्वांनी यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद घ्यावा, त्याच्यामध्ये सामील व्हावं. मी तर सामील होणार आहे या अभियानामध्ये आणि कोकण प्रांतातील माझ्या सर्व स्वदेशी सहकाऱ्यांना आणि स्वदेशीवर अविरत प्रेम जपणाऱ्या माझ्या सर्व कोकणातल्या कोकणवासियांना माझी विनंती आहे की प्रत्येकाने या यात्रेमध्ये सहभाग घ्यावा व पुन्हा आपल्या देशाला समृद्ध बनवावं. जय हिंद, जय गौमाता.